आजही महिलांमध्ये काही प्रमाणात कायद्याविषयक माहितीचा अभाव दिसून येतो, अशी खंत स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोरे यांनी व्यक्त केली। स्त्री आधार केंद्रातर्फे महिला दिनानिमित्त निर्भया 2013 घटनेनंतरची कायदेबदल आणि पुढील दिशा कृती सत्राचे आयोजन करण्यात आले होतं। त्यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी कायदेतज्ञ ॲडव्होकेट राजेश कातोरे, सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुलोचना हर्षे आणि केंद्राच्या सदस्य उपस्थित होत्या। ॲडव्होकेट कातोरे म्हणाले, लैंगिक अत्याचाराचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे। सामाजिक प्रतिष्ठेचा विचार करून या गोष्टी दडपल्या जातात, मात्र स्त्रियांनी अपराध्याला शिक्षा होण्यासाठी पुढे आलेच पाहिजे। यासाठी कायदेविषयक माहिती असणे आवश्यक आहे। डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या, महिलांविषयक कायद्यांमुळे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी स्वतःहून पुढे आल्या, मात्र कायदेविषयक मोहीम आणखी मजबूत करण्याची गरज आहे। यासाठी पुरुषांनी देखील पुढे आले पाहिजे। ची घटना गेल्या वर्षी घडली, त्यानंतर बरेच कायदे बदलले गेले। त्यामध्ये लहान मुलांचं लैंगिक शोषण रोखणारा कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षितता मिळावी म्हणून स्थानिक कमिट्या प्रत्येक जिल्ह्यात झाल्या असल्या पाहिजेत आणि कौटुंबिक न्यायालयाच्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आम्ही पुढचे 6 महिने एक मोहीम हाती घेतो आहे, ज्याच्यामधून पुण्यामध्ये वेगवेगळ्या 30 पोलीस स्टेशनशी संबंधित 100 स्वयंसेवक आम्हाला ज्या काम करत आहेत त्यांना अजून सक्षम बनवायचं आहे, त्यांचं माहिती वाढवायची आहे आणि म्हणून आजच्या या कृतीसत्रामध्ये आम्ही जे आयोजन केलेलं आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेवर तिसऱ्यांदा मला जी संधी मिळाली आहे, 20 मार्चला त्याची निवडणूक आहे, परंतु नंतरच्या काळामध्ये या सगळ्या अनुभवातून एक राज्यस्तरीय मोठ्या प्रमाणात ही कायदा साक्षरता मोहीम प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक वॉर्डपर्यंत पोहोचवण्याच्यासाठी आमचा संकल्प आम्ही केलेला आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या महिलांना आणि पुरुषांना सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा। निराश झालात तर त्याच्यावर मात करण्यासाठी सकारात्मक विचार करा, हाच आमचा महिला दिनाचा सर्वांना संदेश आहे। धन्यवाद।